श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये अगदी तुमच्या मनातला प्रश्न आणलेला आहे। खूप मनातला प्रश्न आहे, खूप जणांचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर मला कमेंट पण आहे आणि मला त्याच्यावर मेसेज पण आहे, फोन पण आहे। जे कसं तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओ सांगितले की फोन हे मला प्रश्न उत्तरांसाठी खूप फोन येत असतात, सारखे फोन करता कोणी न म्हणजे कंटिन्यू फोन चालू असतो, परंतु मला हे म्हणजे सेवा फोनवर देता येत नाही, त्यामुळे मी हे करत नाही। म्हटलं चला मी आता जरी तुम्हाला काही प्रश्न असेल ना, तुम्ही मला व्हॉट्सअपला कमेंटमध्ये व्हॉट्सअपला टाका, नाही तर कमेंटमध्ये टाका, त्यानुसार मग आपण व्हिडिओ बनवत जाऊ। कारण की कसं आहे, कधी कधी म्हणजे सगळ्यांचे कॉमनच प्रश्न असतात, पण कधी कधी कोणाचा वेगळा पण प्रश्न असतो, तर त्याच्यासाठी मग आपल्याला व्हिडिओ बनवता येईल आणि मग ती व्हिडिओ तुमचा जो काही प्रश्न आहे सगळ्या इतरांचा पण असलो कोणाचा, तर त्यांना पण काम येईल, असं पण होईल। म्हणून चला आता आता आजचा विषय आहे, व्हिडिओचा विषय आहे आजचा, की आपले पैसे जर कोणाकडे अडकले असेल तर आपण काय करावं। बऱ्याच वेळा असं होतं, एखादा आपला गोड बोलून पैसे घेऊन जातो आणि मग देताना आहे ना फोन पण उचलत नाही। तसे मला फोन पण येतात, ताई तुम्ही मला त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा। आमच्या कोणी म्हणते 10 लाख एकाने सांगितलं माझे 9 लाख दिलेले आहे, एकाने सांगितलं माझे 14 लाख कोणाकडे अडकलेले आहे, एकाने सांगितलं ताई माझे 2 लाख आहे, लाख आहे, असे आहे प्रत्येकाच्या बऱ्याच जणांचा तो समस्या आहे, तो प्रश्न आहे। तर म्हटलं चला त्याच्यासाठी आता व्हिडिओ बनवू। कारण की जर हा प्रश्न असला, पैसा हा आजकाल सगळ्यांना लागतो, म्हणजे पैशापासून काहीच होत नाही आणि आपला पैसा जो काय असतो आपण जो कमवतो तो कष्टाने कमवलेला असतो, कोणाला ऊस न दिलं आपण त्याची मदत म्हणून करायला दिलं तर नंतर तो आपल्याला देत नाही, कारण की त्याच्याकडे पण कधी कधी नसतात, मजबूर असतो तो म्हणून देत नाही, किंवा काही काही जणांना वाटतं देऊ, असं पण असतं। तर आता जे पण असेल त्याची मजबुरी असेल किंवा जे पण असेल त्याच्यासाठी उपाय आहे। असं होईल जर त्याची मजबुरी असेल, त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याच्याकडे पैसा येईल, तो तुम्हाला देईल। ह्या सेवेने असं होईल, जर त्याच्याकडे पैसा नसेल तुम्हाला देण्यासाठी तर त्याच्याकडे पैसा येईल आणि तो तुम्हाला देईल। त्यानंतर जर त्याची एखाद्याची इच्छा होत नसेल असून सुद्धा, तर त्याची पण इच्छा होईल आणि तुम्हाला तो पैसा देईल, जे तुमचं त्याच्याकडे बाकी असेल ते। फक्त एक लक्षात घ्या, व्याजाने पैसा देण्यापेक्षा आपण हे करा, कारण की कसं असतं, व्याजाचा हा पैसा आहे म्हणजे जे काही व्याज असतं ना, हे आपल्याला पचत नाही। बऱ्याच वेळा असं होतं बघा, व्याजाचं पैशाचं पचत नाही, असं असतं। पण ज्याला पचतं त्याला पचतं, प्रत्येकाला तो पचत नाही। तर असो, तो विषय तुमचा आहे, तो प्रश्न तुमचा आहे, परंतु मला फक्त एक सांगायचं की व्याजाचा पैसा पचत नाही, बऱ्याच जणांचा अनुभव आहे म्हणून सांगितलं। तर ठीक आहे, आता तुम्हाला सांगते, जर आपले पैसे कोणाकडे अडकले असेल तर त्याच्यासाठी आपण 2 सेवा सांगतो आहे। व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि प्रॉपर सेवा करा। तर काय करायचं, आपल्या घराच्या दक्षिण दिशेला 3 मोरपीस असे त्रिशूळ आकारात लावायचे, बरोबर। एक असा लावायचा, एक असा लावायचा आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये एक उभा लावायचा, म्हणजे त्रिशूळ आकाराचे 3 मोरपीस येतील। 2 नाही 3 लावायचे, 3 मोरपीस लावायचे, असा आणि असा। आणि त्याच्या समोर आपण रोज संध्याकाळी अगरबत्ती लावायची आणि कालभैरव अष्टक 11 वेळा, त्यानंतर वल्गा सूक्त 11 वेळा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, ही सेवा आपल्याला त्याच्या समोर बसून करायची आहे। आता त्याच्यासाठी आपल्याला अर्थातच कालभैरवाची पहिले मानता करावं लागणार आहे, म्हणजे कालभैरवाचा मान सन्मान करावा लागणार आहे। थोडक्यात कालभैरवाला सेवा रुजू करावा लागणार आहे। आपल्या जवळपास जर कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपण नारळ, खडीसाखर, अगरबत्ती वाहून कालभैरवाला सांगा, असे असे माझे पैसे अशा अशा व्यक्तीकडे अडकलेले आहे, त्याला देण्याची बुद्धी द्या आणि ती सेवा तिथं रुजू करा आणि तिथं कालभैरव अष्टक 11 वेळा वाचा। त्यानंतर स्वामी समर्थ केंद्र असेल, तुमच्याकडे मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल, जे पण असेल तिथं पण सेवा रुजू करा। नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जा, ते स्वामी हातात घ्या आणि स्वामींना सांगा, स्वामी अशा अशा व्यक्तीकडे माझे पैसे अडकलेले आहेत, त्याला माझे पैसे परत करण्याची बुद्धी द्या, असं स्वामींना पण सांगा। आणि मग नंतर तिथे पण आपण 1 किंवा 11 माळे श्री स्वामी समर्थ जप करा। नंतर तुम्ही घरी या, घरी आले की मग घरी आले की मग नंतर आपल्याला त्या दिवसापासून संध्याकाळी रोज म्हणजे ते घरी आले की मग आपण घराच्या दक्षिण भिंतीला ते 1 मोरपीस चिटकवायचे
आणि त्याच्यासमोर 2 अगरबत्त्या लावून रोज 2 अगरबत्त्या लावायच्या. पिवळ्या मोहरी हातात घ्यायची आहे. एकशी एवढी मोठी घ्या, कारण की आपल्याला 40 दिवस सेवा करायची आहे. जवळ-जवळ पाव किलो पिवळी मोहरी घ्या आणि ती पिवळी मोहरी एका डिशमध्ये किंवा बाउलमध्ये घ्यायचं, हातात घ्यायचं आणि आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सूक्त, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्यातल्या नंतर एवढी मोहरी उचलायची, इतकीच घ्यायची, एवढ्याच्या हातात मावेल एवढीच आणि हातात घ्यायची आणि कालभैरवाला आणि स्वामींना विनंती करायची, की स्वामी त्या व्यक्तीचं नाव सांगायचं, असं-असं XYZ त्या व्यक्तीने माझे पैसे परत करण्याची बुद्धी द्या. कालभैरवाला पण विनंती करायची, की हे कालभैरवा माझ्या सॉरी माझे पैसे ज्याचं नाव असेल ते ह्या अशा-अशा व्यक्तीने माझे पैसे परत करण्याची त्याला मला बुद्धी द्या. असं सांगायचं आणि ते घराच्या बाहेर त्याचं घर कुठल्या दिशेला आहे, आपल्या अंगणात टाकायचे ते, पण त्याचं घर कुठल्या दिशेला, उदाहरणार्थ त्याचं घर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला असेल, तर तुम्ही ती मोहरी दक्षिणेला टाकायची. त्याचं घर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला असेल, तर तुम्ही उत्तरेला टाकायची. त्याचं घर तुमच्या घराच्या पूर्व दिशेला असेल, तर पूर्वेला टाकायची आणि पश्चिम दिशेला असेल, तर पश्चिमेला टाकायची. आपल्याला अशी ती मोहरी टाकायची रोज संध्याकाळी. त्यानंतर आणखी एक मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगते. तसं डिस्क्रिप्शन मध्ये हा मंत्र देणारच आहे. मंत्र आहे, हा मंत्र आपल्याला रोज जपायचा आहे. हा मंत्र आपल्याला रोज साधारण बघा 1 माळ जप करायची आहे. म्हणजे आपण जेव्हा हे करू ना कालभैरवाची सेवा, तेव्हाच तिथंच केली तरी चालेल. हा पण एक मंत्र जप करायचा त्याच्याबरोबर. तर मंत्र आहे बघा, असा मंत्र आहे, ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनम पुरत चिंताये दुरय दुरय स्वाहा, असा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला रोज 1 माळ जप करायचा आहे. 1 माळ रोज त्याच्याबरोबर हे जे कराल तर त्याच्याबरोबर हे आपण 1 माळ जप करायचा आहे आणि आपण अशी 40 दिवस सेवा करायची. 40 दिवसात ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे आहे ना, तर त्याला स्वामी तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न करण्याची बुद्धी देईल. किंवा जर त्या व्यक्तीकडे पैसे नसेल, तर त्या व्यक्तीकडे पैसे येण्याचा मार्ग मिळेल त्याला आणि ते पैसे तो तुम्हाला परत करण्याची बुद्धी होईल. तर अशी आपल्याला सेवा करायची आहे. फक्त एक पुन्हा सांगते, जेव्हा आपण कुठलीही सेवा कुठल्या कामासाठी करत असेल, तर कधीही कोणाला सांगायचं नाही. आपलं काम पूर्ण होईपर्यंत कोणालाच सांगायचं नाही, मी अशा-अशा कामासाठी सेवा करते. जेव्हा आपलं काम पूर्ण होईल, तेव्हा तुम्ही सांगा, की हां, मी अशा कामासाठी सेवा केली होती, माझं काम झालं बरं का, मग तू पण कर सेवा, असं आपण नंतर सांगू शकतो. परंतु अगोदर जर आपण सांगितलं कोणाला, की असं-असं काम आहे, त्याच्यासाठी मला ही सेवा करायची बाई, माझ्या कामासाठी ही मला सेवा करायची, मला सेवा करायची, मला सेवा करायची, असं आपल्याला सवय असते सारखं तक-तक करायची, 10 जणांना सांगायचे. तर याच्यामुळे काय होतं, आपले कामं होत नाही. म्हणून आपण काटेकोर लक्षात घ्यायचं, सेवा कुठलीही घेते तुम्ही YouTubeला बघा किंवा तुम्ही माझ्याकडनं प्रश्न उत्तर करून मार्फत घ्या किंवा तुम्ही कुठल्या तुमच्या जवळपासच्या केंद्रात घ्या किंवा तुम्ही एखाद्या पुस्तकात वाचून घ्या. कुठल्याही प्रकारे तुम्ही सेवा सुरू करणार असेल, तर तुम्ही फक्त सेवा कशासाठी करता हे कधीही कोणाला सांगायचं नाही आणि जेव्हा काम पूर्ण झालं, की मग सांगायचं. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर अवश्य सांगायचं, कारण की आपल्यामुळे दुसऱ्याचे पण कामं होतील हे आहे. ह्या हेतूने सांगायचं. ह्या हेतूने सांगायचं, की "बाई माझं काम झालं, तू पण कर, तुझंही काम होईल." ह्या हेतूने सांगायचं असतं. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.